जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर वैभव पाटील महाराष्ट्रवर. तर मी तुम्हाला आज माझा झालेला काल दिल्ली पोलीसचा पेपर शेवटची शिफ्ट होती माझी 6 तारीखची लास्ट शिफ्ट 4:30 ते 6 वाजेपर्यंतची. तर मी सांगणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आले, मॅथ काय कुठून विचारत आहेत, అలాగే आपण तयारी कशी करत आहोत आणि पेपरात क्वेश्चन कोणते येत आहेत, की आपली तयारी जास्त चालू आहे, पेपरात कोणते क्वेश्चन येत आहेत सर्व सांगणार आहे मी तुम्हाला. कारण की मला ट्रेंड समजला एसएससीचा कसा आहे, कारण की मी एसएससी आपल्या याचा पेपर दिलेला आहे CHSLचा आणि CPOचा पण फॉर्म भरला होता मी, त्याचा पण पेपर दिला आणि सिलेक्शन पोस्टचा पण फॉर्म दिला. तर यावरून माझ्या लक्षात आलं की पॅटर्न कोणता चालू आहे एसएससी मध्ये. तर मी सांगणार आहे एसएससी GT साठी महत्त्वाची गोष्ट ती तुम्ही या व्हिडिओमध्ये म्हणजे पूर्ण मन लावून ऐका मित्रांनो, कारण की तुमचा अभ्यास जसा चालू आहे तसे क्वेश्चन विचारत नाही आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत जर बघसाल तरच तुम्हाला समजेल की आपली तयारी कशी चालू आहे आणि पेपरात क्वेश्चन कोणते येत आहेत. तर कारण की मला आज कालचा पेपर देऊन माझे डायरेक्ट होश उडले की असं वाटलं की हा पेपर काहीच कामाचा नाही आहे. कारण की दिल्ली पोलीसचा पेपर म्हणजे इथला असा येऊन राहिला, तर असे असे क्वेश्चन विचारायचे त्याच्यामध्ये की बस सोडून द्या तुम्ही. कारण की मित्रांनो हा मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन होते मॅथ आणि रिझनिंगचे, 15 मॅथचे आणि 25 रिझनिंगचे आणि GK होतं त्याच्यात 50 मार्क्सचं आणि 10 मार्क्सचं कम्प्युटर होतं. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, मॅथ इतकं सोपी येत आहे मित्रांनो, एसएससी इतकं सोपी मॅथ विचारत आहे की बस सोडून द्या. मॅथमध्ये माझे 15 पैकी 14 बरोबर आले मित्रांनो. एक क्वेश्चन माझा चुकला, तो बी सिली मिस्टेकनं चुकला मित्रांनो. म्हणजे टाइम पण होता भरपूर, पण म्हणतात ना नशिबात असलं तेवढं तसंच होत असते. तर तो क्वेश्चन चुकला मित्रांनो. आणि रिझनिंगमध्ये 25 पैकी 25 बरोबर आहे. म्हणजे असं मॅथ आणि रिझनिंग मिळून 40 पैकी कमीत कमी म्हणजे फिक्स 39 बरोबर आहेत मित्रांनो. आणि GK मध्ये सांगता नाही येत, कारण की GK मध्ये आपल्याला जे जे बरोबर वाटतं ते पण आन्सर केल्यावर समजते की अरे आपले क्वेश्चन चुकले. तर मी एक्झॅक्ट स्कोर तर नाही सांगू शकत, पण मॅथ आणि रिझनिंगचा स्कोर माझा 40 पैकी 39 आहे मित्रांनो. इथंच सांगून देतो, फिक्स आन्सर की आल्यावर पण तुम्हाला मी दाखवून देईन प्रूफ सहित की बघा मित्रांनो इतके मार्क्स पडले. आणि मॅथमध्ये आपण SSC GT साठी खूप हाय लेवलचा अभ्यास करतो मित्रांनो. RW वरती टेस्ट येतात, त्याच्यामध्ये खूप खूप हार्ड लेवलचे गणित टाकतात मित्रांनो. कारण की या बाबतीचे 4 तारखेला टेस्ट झाली मित्रांनो, त्याच्यामध्ये माझे फक्त 13 बरोबर होते, त्या अगोदरच्या याच्यामध्ये 17 बरोबर होते. म्हणजे 28 तारखेला माझा 137 राव स्कोर होता आणि या 4 तारखेला फक्त 110 वर मी अटकलो. परंतु हे RW वाले खूप भारी टेस्ट टाकत आहेत मित्रांनो. असं पेपरात म्हणजे एकही क्वेश्चन भारी नाही येऊन राहिला मित्रांनो की तुम्हाला जमणार नाही आहे. कारण की दिल्ली पोलीस सारख्या जर पेपर परीक्षेमध्ये जर असे प्रश्न विचारत आहेत तर SSC GT तर 10th लेवलवर आहे, सोडूनच द्या तुम्ही. विषय कसे क्वेश्चन येतील तर फक्त तुम्ही मेन फोकस कशावर करायला पाहिजे, जीके ज्याचा स्ट्रॉंग यंदा तोच बाजी मारणार आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. कारण की मॅथ आणि रिझनिंग मध्ये काहीही लेवल नाही मित्रांनो. असा थर्ड क्लास पेपर करून टाकला की असं इतकी जिवार येत जाय मित्रांनो तिथे की इतका अभ्यास करून पण असे क्वेश्चन आले दिल्ली पोलीसमध्ये मॅथचे. तर आपण जर समजा याच्या मॅथ व्यतिरिक्त समजा जीकेला टाइम दिला असता आणि कम्प्युटरला टाइम दिला असता, कुठेतरी आपला स्कोर आणखी वाढला असता. कारण की आपण मॅथमध्ये आणि रिझनिंगमध्ये जास्त टाइम दिला आणि मॅथ आणि रिझनिंगमध्ये असे क्वेश्चन आले बस सांगू पण शकत नाही मित्रांनो. रिझनिंग तर आउट ऑफ मारतात, सर्वच मुलांनी मारली असेल, मी हे सांगतो तुम्हाला. कारण की रिझनिंग मध्ये असे कोणतेच क्वेश्चन नव्हते की टाइम टेकिंग नाही हवा, सेटिंग अरेंजमेंट नव्हता, ब्लड रिलेशन क्वेश्चन गायब होता, ना कॅलेंडर ना क्लॉक न्यू तर कोणताच नाही. पण जुने बी म्हणजे जे जे टाइम टेकिंग क्वेश्चन होते ते रिम्यूव्ह करून टाकले त्यांनी यांच्या सिलेबस याच्यामधून पेपरातून. म्हणजे एकदम पेपर इझी मॅथ रिझनिंग असं म्हणता येईल, एकदम इझी दिल्ली पोलीसला. कारण की जीके मध्ये कसं आहे, जीके मध्ये सांगता नसते कोणाचे किती बरोबर येतील, तर ते फक्त आन्सर की आल्यावरच समजत असते मित्रांनो. म्हणून मी काही तुम्हाला खोटं सांगत नाही की माझे इतके बरोबर आहेत, मला इतके मार्क्स पडतील. फक्त मी मॅथ आणि रिझनिंगचा माझा स्कोर सांगितला तुम्हाला, इतके आले असतील. आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही पण तितके आले, कोणते कोणते मॅथचे क्वेश्चन विचारले मी तुम्हाला ते पण सांगतो. समजा 25 मीटर पर सेकंदची चाल किलोमीटर प्रति घंटामध्ये बदला, म्हणजे 25 गुणिले 18/5 हे उत्तर. असे प्रश्न विचारले मित्रांनो, असे प्रश्न विचारले. असा प्रश्न होता एक की 360 पेजची एक वही, रोज 90 पेज वाचले तर किती दिवसात पुस्तक वाचणं होईल. हे असे प्रश्न म्हणजे महाराष्ट्र पोलीस पेक्षा पण दिल्ली पोलीसला आपलं मॅथ सोपी विचारलं मित्रांनो. सांगा काय करा, इतके प्रश्न सोपी होते मित्रांनो की तुम्हाला सांगू पण शकत नाही. ज्यांनी कमीत कमी फक्त 6 महिने चांगला अभ्यास केला असेल, सिलेबस बी पण कम्प्लीट केला असेल, तो एकदम आउट ऑफ मॅथ म्हणजे नाही काही तर 11-12 क्वेश्चन त्यांनी केलेच असते. मी सांगतो तुम्हाला. म्हणजे फक्त एक प्रश्न असा होता, एकच नंबरचा एक प्रश्न असा होता की तो मी सांगतो तुम्हाला 99% मुलांना जमला नसेल.
आणि तो मित्रांनो मी सॉल्व्ह केला होता. त्याचं उत्तर काढलं मी आणि आन्सर की आल्यावर मला म्हणजे 99% वाटते की तो बरोबर पण असेल माझा, कारण की तो क्वेश्चन खूप भारी होता मित्रांनो दिल्ली पोलीससाठी. आणि बाकी सर्व इझी. बोट अँड स्ट्रीम मधला क्वेश्चन आला मित्रांनो. याची चाल दिली होती, म्हणजे बोट अँड स्ट्रीमची चाल दिली होती मित्रांनो, आणि त्याच्यात बोटची चाल विचारलेली होती, म्हणजे सोबतची चाल दिली होती आणि सिंगल चाल विचारलेली होती. सांगा, असे क्वेश्चन विचारलेले होते एकदम, म्हणजे इझी क्वेश्चन विचारले होते. रिझनिंग मध्ये तर काहीच नाही, एका लॉजिकवर 2-2, 3-3 प्रश्न होते मित्रांनो. क्यूबच्या लॉजिकवर सेम लॉजिकवर एक पहिला प्रश्न आणि त्याच्यात 2 प्रश्न टाकून अधिक एक प्रश्न सेम लॉजिकवर, असे प्रश्न विचारले. याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग मध्ये काहीच दम नाही आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी, दम राहीन तर फक्त हिंदीत राहीन, आणि SSC GT मध्ये दम राहीन फक्त तर हिंदीत राहीन. आणि जीके, ज्याचं हिंदी आणि जीके चांगलं राहीन तो या पेपरमध्ये बाजी मारणार आहे मित्रांनो, कारण की मॅथ रिझनिंग मध्ये काहीही दम नाही. मला समजलं, मी सर्व परीक्षा दिल्या मित्रांनो. फक्त कसं आहे, ग्रॅज्युएशन लेवलवर त्यांनी ॲडव्हान्स मॅथ जास्त विचारला, म्हणजे मेन्सुरेशन चॅप्टर जास्त विचारलेलं आहे. CPO मध्ये जास्त मेन्सुरेशनचे क्वेश्चन आहे आणि CHSL मध्ये पण तसंच आहे. याच्यामध्ये फक्त एक क्वेश्चन आला मित्रांनो, सिंगल क्वेश्चन. मुलांनी सांगितलं पिरामिड वगैरे, माझ्या शिफ्टला पिरामिडचा कोणताच क्वेश्चन नाही आला, दुसरा कोणताच क्वेश्चन नाही आला. मी हातावर लिहून आणला मित्रांनो तो प्रश्न, मेन्सुरेशनचा कोणता होता तो. 44 मीटर लंबा तार आहे, त्याची त्रिज्या विचारलेली होती मित्रांनो, ते किती होईल तर वृत्तची त्रिज्या विचारलेली होती. सांगा मग, इतके सोपे प्रश्न विचारलेले होते मेन्सुरेशन मध्ये, म्हणजे ज्यांनी समजा फक्त बेसिक केलेलं होतं त्यांनी तो क्वेश्चन एकदम उडून टाकला, असे इतके सोपे प्रश्न होते. आणि तुम्हाला सांगतो मी, पेपरात भारी असं काहीही नव्हतं, फक्त जीके मध्ये ज्यानं बाजी मारली मित्रांनो त्याचा तो पेपर क्लिअर होणार आहे, कारण की मॅथ रिझनिंग मध्ये काही दम नाही आहे. सर्व मुलांनी ते आउट ऑफच मारलेलं आहे, मी सांगतो तुम्हाला. आणि मी काल व्हिडिओ बनवू शकलो नाही मित्रांनो, कारण की काल मला यायलाच खूप, म्हणजे आज मी घरी आलो आणि आज येता बरोबर मी व्हिडिओ शूट करत आहे मित्रांनो, आणि व्हिडिओ सोडत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा, कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघता हे पण सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओला आवडल्यास शेअर पण करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांना पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, कारण की सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे की ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करते, खोटं काही टाकत नाही, ते म्हणजे वैभव पाटील महाराष्ट्र युट्यूब चॅनल, तुम्हाला माहितच आहे. तर मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, याच्या नंतर पण आपल्या एक्झाम रिलेटेड मी खूप काही टाकणार आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तब्येत खराब असल्यावर पण मी व्हिडिओ बनत आहे मित्रांनो तुमच्यासाठी. मला पण अभ्यास असते, पण मी फक्त कसं आहे, आपल्यासोबत मुलांचं पण चांगलं झालं पाहिजे मला असं वाटते, म्हणून मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो. दुसरा माझा काही हेतू नाही आहे त्याच्यामागे. फक्त तुम्ही आपल्याला फुल सपोर्ट करा मित्रांनो, मराठी माणसाला. तर जय शिवराय मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच सपोर्ट करत राहा.